नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. आमदार रोहितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ढालगावमध्ये सामाजिक उत्सव, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शेतकऱ्यांना केशर आंब्याची रोपे वाटप. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रदोत माननीय आमदार रोहितदादा आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी आणि सामुदायिक विकासाचा एक सुंदर आदर्श ढालगाव येथील मराठी शाळेत उभा राहिला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आलं, तर शेतकऱ्यांना केशर आंब्याची उत्तम दर्जाची रोपे प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम केवळ वाढदिवसाचा उत्सव नव्हता, तर विद्यार्थी आणि शेतकरी या समाजाच्या दोन महत्त्वाच्या स्तंभाच्या उन्नतीसाठी केलेला एक सात्विक आणि दूरदृष्टीचा प्रयत्न होता. या उपक्रमाचं नियोजन अत्यंत समर्पक भावनेने करण्यात आलं. लोकनियुक्त सरपंच संजय घागरे, दत्त विकास सोसायटीचे चेअरमन संतोष देसाई, पंचायत समिती सदस्य रविकिरण घागरे, सर्व सेवा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष गजभार तांबोळी, सराफ व्यापारी संभाजी देसाई, इंजिनियर अक्षय देसाई, बाळूमामा पुजारी, अशोक घोदे आणि प्रगतशील शेतकरी धोंडीराम देसाई यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वी झाला. मान्यवर उपस्थिती. कार्यक्रमाला आमदार रोहितदादा पाटील यांचे चुलते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तासगाव कवठेमहांकाळ येथील ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांनी प्रमुख उपस्थिती देऊन मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांच्यासोबत कुमारदाजी पाटील, संजय भाऊ पाटील, प्रगतशील शेतकरी हनुमंत देसाई, राधे ट्रेडर्सचे अमित देसाई, युवराज घागरे, अलकाताई धोकटे, सुशांत साबळे, माजी उपसरपंच दिलीप देसाई मेजर, माजी ग्रामपंचायत सदस्य बालक वाघमारे, व्यापारी श्रीशैल शेट्टे, महारुदर स्वामी, प्रगतशील शेतकरी दाजी घागरे, बबलू घोदे, सागर झुरे, निखिल झुरे, दत्त विकास सोसायटीचे संचालक दीपक साबळे, अजय झुरे, नंदकुमार कदम, धनाजी मंडले, मनोज भोसले, पोपट झुरे, तानाजी झांबरे, रवी साबळे तसेच पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक जाणीवेचा सुंदर प्रकल्प. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि शेतकऱ्यांचे कल्याण जाणून घेऊन हा छोटासा पण अर्थपूर्ण प्रयत्न करण्यात आला, असे आयोजकांनी सांगितले. शालेय वस्तूंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे कमी करण्याचा प्रयत्न, तर केशर आंबा रोपांद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावण्याचा सात्विक संकल्प यातून दिसून आला. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.